चला दोनच्या आपण पॉइंट टेबलवरचं स्थान जाणून घेऊया. चालू होणारा जो सामना आहे इंदिरा टायगर्स विरुद्ध सव्य पॅकर्स. इंदिरा टायगर्स संघ तसं पाहायला गेलं तर टेबल टॉप केलाय, कारण पहिल्या 3 मॅचेसमध्ये तिन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूने सव्य पॅकर्स हा संघ जो आहे तो आतापर्यंत 2 सामने त्यांच्या वैयक्तिक संघाची खेळलाय आणि त्यामध्ये एका सामन्यात विजय तर एका सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे सव्य पॅकर्ससाठी ही इम्पॉर्टंट मॅच असणार आहे, कारण दुसऱ्या बाजूने इंदिरा टायगर्सला घाबरण्याची गरज नाही, भीतीची गरज नाहीये, कारण तिन्ही सामने जे आहेत ते या ठिकाणी मात्र त्यांनी जिंकलेले आहेत आणि त्यातल्या त्यात नेक्स्ट मॅच जी असणार आहे ती एक अतिशय इम्पॉर्टंट मॅच असेल. या स्पर्धेची एक महत्त्वपूर्ण सामना म्हणून त्या मॅचकडे पाहिलं जाईल, कारण त्या मॅचवरती बऱ्याच संघांचं भवितव्य अवलंबून असणार. ती मॅच म्हणजे परळचा राजा विरुद्ध श्रीमंत समर्थ या 2 टीम मध्ये. दरम्यान इथे चालू होतोय सामना इंदिरा टायगर्स विरुद्ध सव्य पॅकर्स. गौरव परबचा पहिला बॉल आडव्या बॅटनं मात्र मिड विकेट क्षेत्रात. आजचा दिवस तसं पाहायला गेलं तर सर्वच टीमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण कालच्या दिवसात लीग स्टेज मधले प्रत्येकाने कमीत कमी 2 सामने तरी खेळलेले आहेत आणि त्यातल्या त्यात सव्य पॅकर आज दिवस तिसरी मॅच आणि त्यांची ही वैयक्तिक तिसरी मॅच आणि त्यांच्या खात्यामध्ये मात्र ही पहिली सफलता. स्वप्नील सावंत आज मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय आणि या विकेटसाठी या कॅचसाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. बॉलरसाठी सुद्धा आणि क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा संघमालक राजू मसूरकर सव्य पॅकर्सचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. सव्य मसूरकर यांच्यासाठी सुद्धा एक विशेष पुरस्कार त्यांच्या कॅचसाठी आणि त्यांनी बाउंड्री अडवली तर त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचा पुरस्कार. आणि दरम्यान इथे आणखीन एका विकेटचं पतन. श्रीकांत फनसेकर आउट. प्रत्येक विकेटसाठी मात्र राजू मसूरकर यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार. गोलंदाजाला झेल टिपणाऱ्या खेळाडूला विकेट किपरनं जर यष्टीचित केलं, जो खेळाडू रनआउट करेल त्या प्रत्येक खेळाडूला राजू मसूरकर यांच्याकडून मात्र 500 रुपयांचा पुरस्कार. आणि सव्य मसूरकर यांच्यासाठी एक विशेष पुरस्कार. त्यांनी जर झेल टिपला किंवा बाउंड्री अडवली तर 2222 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सव्यसाठी. डीप मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मिसफिल्ड या अगोदर आपण बरंच झालेलं पाहिलं आजच्या सुरुवातीच्याच मॅचेस मध्ये. पुश करतायत या वेळेला रोहित कांबळे. या स्पर्धेची काय जबरदस्त रील आपण त्यांच्या माध्यमातून पाहू शकलो. आज इंस्टाग्राम वरती आपण त्यांच्या आयडी वर जाल तर नक्कीच गणेश लीला प्रीमियर लीग साठी त्यांनी बनवलेली इन्स्टा रील तुम्ही पाहू शकाल. या संपूर्ण स्पर्धेला संपूर्ण जगभराच्या पाठीवर पोहोचवता कसं येईल याचं एक उत्तम माध्यम त्यांनी शोधून काढलं. इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून या स्पर्धेची नक्कीच एक चांगली रील त्यांनी बनवली आणि या संपूर्ण स्पर्धेला प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून एक प्रामाणिक प्रयत्न. आणि त्यासाठी मात्र रोहित कांबळे यांचे एक आभार आणि त्याचबरोबर त्यांचं कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. दरम्यान परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सल्लागार सन्माननीय शिखरजी देसाई साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय पाताडे साहेब आपल्याला मी विनंती करतोय. सन्माननीय राजेंद्रजी पाताडे आपल्याला सुद्धा विनंती असेल. शिखरजी देसाई सोबतच राजेंद्रजी पाताडे आपल्याला दोघांनाही विनंती करतोय आपण कृपया मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. दरम्यान एक चोरटी धाव इथे मात्र घेत असताना राजीव सिंग 2 सिंगल सोबत आपल्या ओव्हरची सुरुवात केली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत 2 विकेट्स गमावलेत.
फलंदाजी करताना रोहित कांबळे आणि सोबतच प्रतीक फणसेकर. सिंगल सिंगल धाबा मात्र तितक्याच महत्वाचे आहेत. या वेळेला मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे. बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने. सौव्य मसूरकर तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्माननीय स्वर्गीय जनार्दनजी सावंत यांना भावपूर्ण आदरांजली, सन्माननीय आत्माराम व्यंकटेश पवार यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. त्यांच्या आशीर्वादाने मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेची, या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ओपन क्रिकेटची आपण जर पाहिलं तर दुसरी पर्व, 2 पर्व जी आहेत ती यशस्वीरित्या पार पडली आहेत. बरेच सहकारी, बरेच पुरस्कर्ते, बरेच सहप्रायोजक, बरेच को स्पॉन्सर या स्पर्धेच्या पाठीशी, त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद देतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 4 सिंगल 1 डबल आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण. इथे मात्र एक व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट सव्वेच्या दिशेने बॉल चाललाय. सव्य मसूरकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेतून बॉलला अडवतोय, बॉलची फेक करतोय, तोपर्यंत एक सिंगल रन होईल. ओव्हर नंबर 2 ची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा प्रति षटकाच्या सरासरीने 2 गडी बाद 12 धावा. इंदिरा टायगर्स विरुद्ध सौव्य पॅकर्स. 12 रन्स 12 धावा स्कोर कार्डवरती. नवीन गोलंदाज श्लोक लुडबे. गतवर्षी पहिल्या पर्वामध्ये त्या खेळाडूंनी मात्र डेब्यू केला होता आपल्या गणेश लीला प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेतला कमी वयाचा खेळाडू म्हणून सुद्धा श्लोक लुडबेकडे पाहिलं जाईल. आणि त्यातल्या त्यात त्याची बॉलिंग ॲक्शन, त्याची गोलंदाजीची शैली इथे मात्र नक्कीच सर्व प्रेक्षकांची लक्ष वेधणारी राहिली आहे. एक फिरकी गोलंदाज श्लोक लुडबे. या वेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती मात्र आपण ऍड झालेली पाहू शकाल. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राच्या दिशेने बॉल खेळला जातोय. इथे मात्र बॉलवर क्षेत्ररक्षक. थ्रो मात्र थोडासा त्या ठिकाणी खराब पाहायला मिळाला. परिणामी 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्या. एका बाजूला गडद निळ्या रंगाची टी शर्ट आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र आकाशी निळ्या रंगाची टी शर्ट. सव्या पॅकरच्या अंगावरती. धावसंख्या 18. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. 2 चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू. लॉंग ऑन मध्ये 2 फिल्डर, परंतु त्यांच्यामधून बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर सुप्रीमो चौकार. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला. या चौकारासोबत धावसंख्या डबल अंकामध्ये आहे. 2/2 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल रोहित कांबळे विरुद्ध श्लोक लुडबे. या वेळेला मात्र एक मिस टाइम फटका येतोय. डिक्लेअर मध्ये जातोय. सिंगल धाबेनं मात्र ओव्हर नंबर 3 ची होईल समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इंदिरा टायगर्स. यानंतर आणखीन एक बिग फाईट. परळचा राजा विरुद्ध श्रीमंत समर्थ या 2 टीम मध्ये, कारण या 2 टीम वरती बऱ्याच संघांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे काय घडणार, काय बिघडणार याच्याकडे मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत, सर्व खेळाडू आणि संघ मालकांच्या नजर आहेत. कारण प्रीमियर लीगच्या स्पर्धा त्यामध्ये आपण जर पाहिलं तर लीग स्टेजमध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळत असता एखाद्या टीमवर तुमचं भवितव्य अवलंबून असतं, त्यामुळे तुम्ही त्यांच्या टीमसाठी सपोर्ट करत असता. असं बऱ्याचदा आपण पाहिलं. एखादी टीम जर त्या टीमवर आपलं भवितव्य निर्भर असेल तर त्या टीमला तुम्ही नेहमी सपोर्ट करता. ती टीम जिंकली तर तुमचं भवितव्य कायम राहील त्या स्पर्धेमध्ये, किंवा ती टीम पराभूत ठरली तर मात्र तुम्ही पुढे जाणार असाल. तर मात्र दोन्ही बाजूने त्या संघ मालकांना विचार करावा लागतो. एखादी टीम जिंकली तर आम्ही या स्पर्धेतून बाहेर जाऊ, एखादी टीम हरली तर आमचं स्पर्धेतलं स्थान कायम राहील, असा हा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र बरंच आपल्याला त्या ठिकाणी गुंतावं लागतं. ज्या वेळेला प्रीमियर लीगच्या स्पर्धा असतात त्यामध्ये मग प्रत्येक संघ किती सामने खेळलाय, किती सामन्यांमध्ये तो जिंकलाय, किती सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलाय,
सामने जर बरोबरीत सुटलेले असतील 2-3 टीममध्ये तर मग नेट रन रेट किती आहे, सर्वाधिक नेट रन रेट कोणाचा आहे, त्यामध्ये मात्र पॉईंट टेबल आपण पाहतो तर टेबलवर टॉप कोण करतंय, सेमीफायनलमध्ये कोण जाणार आहे, हे सर्व काही या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर पुढचा दरवाजा बंद केला आणि मागच्या दारानं मात्र गोलंदाजानं चोरी केली आहे. युवराजच्या खात्यामध्ये एक मोठी सफलता, विकेटचं बदल. आणि आज या स्पर्धेला मात्र सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या शिवसेना शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, विधानसभा संघटक आणि सोबतच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव श्री सुधीर भाऊ साळवी यांचं काही क्षणातच मैदानावरती आगमन होते. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक, आमच्या आयोजन समितीचे आधारस्तंभ, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक सन्माननीय सुधीर भाऊ साळवी काही क्षणातच आपल्या मैदानावरती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहतील. दरम्यान इथे मात्र मॅचकडे लक्ष टाकूया. धावसंख्या झाली आहे ती 28, एक चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंगचा खेळ, आजच्या दिवसातली मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर इंदिरा टायगर्स वर्सेस सव्या पॅकर्स. राजू मसूरकर यांची टीम, रुपेश रावले यांची टीम एका बाजूला. या वेळेला मात्र झेल हातातून निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ. काय घडतं इकडे मैदानाच्या आतमध्ये? बॉल तर अडवलाय परंतु धावा किती घेतल्या गेल्यात. पंचांचा निर्णय चौकार. डू नॉट आर्ग्यू विथ द अंपायर्स. अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आमचे बाउंड्री पंच, आमचे प्रतिनिधी सुद्धा तिकडे आहेत, ते कळवत आहेत हा चौकार आहे. बत्तीस धावा, 4 ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा इंदिरा टायगर संघानं बनवलेल्या आहेत आणि सव्या पॅकरला हा सामना जिंकण्यासाठी मात्र येत्या 4 ओव्हरमध्ये म्हणजे मॅचच्या उत्तरार्धामध्ये गरज आहे ती 33 धावांची. 33 रन्स टू विन. 33 धावा गरजेच्या असतील सव्या पॅकर्सला. दरम्यान पुढील मॅचच्या टॉससाठी या ठिकाणी आम्ही बोलावणार आहोत श्रीमंत समर्थ विरुद्ध सीएम स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे संघनायक, आपल्याला विनंती असेल नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मॅचच्या मध्यानामध्ये केला जाईल. तरी दोन्ही टीमच्या कर्णधारांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी आपल्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे. परळचा राजा आणि श्रीमंत समर्थ. परळचा राजा आणि श्रीमंत समर्थ दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण पुढील मॅचच्या टॉस साठी या. दरम्यान हा नेक्स्ट मॅचचा टॉस जो आहे तो शिवसेना शाखा क्रमांक 203 चे सन्माननीय मिनारजी नाटाळकर आणि सोबतच बंटी तळाशिलकर सर आज आमच्या सोबत या ठिकाणी जुडले गेलेले आहेत. एक मोठं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातलं, ज्यांनी मात्र आरके ट्रॉफी सारखी एक अग्रमानांकित स्पर्धा, एका चेंडूत 6 धावांची गरज असताना मात्र षटकार ठोकून आपल्या आरके ट्रॉफी सारख्या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला एक मोठा विजय त्यांनी मिळवून दिला. असे बंटी तळाशिलकर सर आज आपल्यासोबत या ठिकाणी जुळले जात आहेत. बंटी तळाशिलकर सर, आपलं गणेश लीला प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये आज मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. सोबतच शिवसेना शाखा क्रमांक 203 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख मिनारजी नाटाळकर या आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित. दोन्ही टीम मधला टॉस एक बिग फाईट असणार आहे, एक डू ऑर डाय सिच्युएशन मधली मॅच, एक करो व मरोच्या स्थितीमधला सामना.
एका बाजूला परळचा राजा महेश चेंदवनकर तर दुसऱ्या बाजूला मात्र सुबोधजी रासम श्रीमंत समर्थ संघाकडून. श्रीमंत समर्थ बंद टॉस, निर्णय मात्र त्वरित कळवा. पाठलाग करायचा आहे 33 धावांचा. सव्या पॅकर्स संघाला पहिल्याच बॉलवर धक्का लागतोय. न्यू बॅटर युवराज सिंग, परंतु हा उजव्या हाताचा युवराज सिंग आहे. कालच्याही दिवसात आपण त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा केली. T20 वर्ल्ड कपच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवरती युवराज सिंगने जसे 6 बॉल 6 षटकार ठोकले, तसे षटकार कुठेतरी मात्र या युवराज सिंग कडून सुद्धा अपेक्षित कालच्या दिवसात केले गेले होते, कारण त्यांच्या टीमला तशा षटकारांची गरज होती. परंतु ही मॅच 33 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. ओहो, काय फटका खेळलाय, परंतु हवेत फटका केला असताना मात्र थोडासा धोकाच म्हणावा लागेल. थोडीशी रिस्कच त्या ठिकाणी उचलली होती. जर फिल्डर तिकडे असते तर कॅचही होऊ शकली असती. त्यामुळे जमिनीलगतचे फटके जितके जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही ते खेळू शकाल त्याचा प्रयत्न तुम्हाला इथे करावा लागेल. दरम्यान आडव्या बॅटनं टॅप केलं बॉलला, चांगली फिल्डिंग लॉंग ऑन वरती स्वप्नील सावंत. 33 धावांचा पाठलाग 4 ओव्हरमध्ये, म्हणजे जवळपास 8.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 8.25 धावांचा रिक्वायर्ड रन रेट. पुन्हा एकदा सुंदर कव्हर ड्राईव्ह, मनगटाचा खूप चांगला वापर. फ्लिक ऑफ द रिस्ट आपण जर पाहिलं तर नुसतं ऑन साईडला नव्हेच तर बॅटचा जो फ्लो आहे यावेळेलाही आपण जर पाहिलं तर हा कव्हरचा फटका खेळत असताना मनगटाचा खूप चांगला वापर या फलंदाज श्लोक लुडबेच्या माध्यमातून. ओहो, काय फिल्डिंग केली आहे. मला वाटतं याची रील उद्या नक्कीच आपल्याला इंस्टाग्रामवर पाहायला मिळणार आहे. ग्रेट एफर्ट्स रील स्टार रोहित कांबळे. मग अशी एक चांगली बॅटिंग केली आहे. आता मात्र आपण त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहू शकाल. पुढील चेंडूसाठी गोलंदाज तयार. आज मात्र आपण जर पाहिलं तर स्वतः संघ मालक या 2 पर्वांमधली गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आणि पहिल्यामध्ये सुद्धा ही पहिली मॅच संघ मालक आज मैदानामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंदिरा टायगर्स कडून रुपेश रावले इन ऍक्शन. गतवर्षी आपण ज्या वेळेला ही स्पर्धा आयोजित केली गेली होती त्यावेळेलाही ते संघ मालक होते, पण ते भारतात उपलब्ध नव्हते, भारतात उपस्थित नव्हते. आखाती देशांमधून मात्र दुबईत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची संघमालकी या ठिकाणी सुरू होती आणि त्यांचा संघ इथे खेळत होता. आणि दरम्यान ओहो, काय फटका खेळलाय. सुंदर स्क्वेअर कट नजाकत पाहायला मिळते श्लोक लुडबे कडून. बॉल जातोय मात्र स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. 10 धावा धावफलकावरती. मयूर मसूरकर पहिल्या ओव्हरचा खेळ.
श्लोक लुडबेसाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हातानं पुश केलं. चांगलं टेक्निकली स्ट्रॉंग क्रिकेट मात्र आज श्लोक लुडबे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय क्रिकेटिंग शॉट्स त्याच्या बॅटमधून आलेले आतापर्यंत आपण पाहिले. स्क्वेअर कट, त्याचबरोबर स्क्वेअर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून. दरम्यान इथे मात्र युवराज सिंग षटकार तर मारलाय, परंतु हा षटकार मात्र त्यांना आउट करून जाईल. तेहतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. राजू मसूरकर यांची टीम संघर्ष करते. 2 विकेट्स आतापर्यंत त्यांच्या टीमने गमावलेत. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये टायगर ग्रुप लालबाग परळ अध्यक्ष, द गोल्डन मॅन ऑफ लालबाग परळ, संदेश आत्माराम पवार बॅकफुटवर येऊन पहिला बॉल खेळलाय. सिंगल रन साठी मात्र मागणी आहे. 2 धावांचा प्रयत्न. श्लोक लुडबे मात्र तिकडे धाव घेतोय. ओव्हर थ्रो झालाय. धाव पूर्ण होईल का, काय घडणार आता? पंचांचा निर्णय. 2 धावा धावून टोटल 2 धावा मिळतील. ओव्हरची समाप्ती. 2च धावा या बॉलवरती मात्र सव्य पॅकर्सला मिळतील आणि या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते. या ओव्हरमधून एकंदरीत 8 धावा आणि 1 विकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावांवर. म्हणजे अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र पायाचा वेध घेणारा बॉल. स्वप्नील सावंत नवीन ओव्हरची सुरुवात करत असताना पहिल्या बॉलवर लेगबायच्या स्वरूपातली 1 धाव. अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इथे पंचांनी लागू केलाय. नो बॉल पंचांकडून मात्र दर्शवला गेलाय. नो +1. 2 धावा मिळतील या बॉलवर. फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी. ड्राइव्ह केला. ऑन ड्राइव्ह. सुंदर फटका. ग्लान्स. व्हीएस लक्ष्मण, मोहम्मद अझरुद्दीन सारख्या फलंदाजांची आठवण करून देणारा फटका. सिंगल धावेसाठी. धावसंख्या मात्र पुढे सरकली. 18 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं या वेळेला ताकदवर फटका खेळायचा प्रयत्न. 1 धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेची मागणी. येस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आणि या 2 धावांसोबत मात्र संघाची धावसंख्या 20 धावांवर. आजच्या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये मात्र मान्यवरांची मोठी मांदियाळी आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहिलेली आपल्याला पाहायला मिळू शकेल. विविध पक्षांचे राजकारणातले विविध पदाधिकारी, सोबतच आमच्या स्पर्धेचे जे सहप्रायोजक आहेत, विविध उद्योगपती, विविध धंदे आणि व्यवसायातील मोठमोठी नावं या स्पर्धेला मात्र सहकार्य करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. ज्यामध्ये आपण सातत्यपूर्ण नाव घेतोय ते बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, वी क्रिएटिक इंटिरियर स्टुडिओज, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट आणि GW खामकर मसाले, अर्थातच संजोगजी खामकर यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. दरम्यान ओव्हरची होते समाप्ती. या सिंगल धाबेसोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर धावा झाल्या त्या 22. शेवटच्या एका ओव्हरचा खेळ. 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती मात्र अजून 11 धावांची. 33 धावांचा पाठलाग सव्या पॅकर्सला. अर्थात संघमालक राजू मसूरकर यांच्या टीमला बनवायच्या होत्या धावा 33. पहिल्या 3 ओव्हरमध्ये मात्र त्यांच्या टीमने बनवले धावा 22. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि या उर्वरित 6 बॉलमध्ये गरज आहे ती 11 धावांची. एका वेगळ्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. अंडरआर्म ओपन बॉक्स क्रिकेटचं आयोजन प्रथमतःच आपण गतवर्षीपासून या स्पर्धेची सुरुवात झालेली पाहिली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं हे यशस्वी दुसरं पर्व. समोरच्या भगव्या पडद्यावर जर डायरेक्ट बॉल तुम्ही हिट केलात तर 6 धावा मिळतील. ऑन साईडला, ऑफ साईडला जर अलॉंग विथ द कार्पेट फटके केलात तर 4 धावा मिळतील. आणि त्याच प्रयत्नामध्ये इकडे मात्र आज आपल्याला पाहायला मिळतं श्लोक लुडबे चांगला फटका खेळला.
थोड्या वेळासाठी हवेत राहिला, त्यानंतर मात्र वन बाउन्स फिल्डर तो गॅदर करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव जमवली जाते. प्रत्येक बॉलवर स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. संदेश पवार असतील किंवा मग श्लोक लुडबे असतील. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 4 साठी निखिल सिंग. निर्णायक ओव्हर संधी होती, ती संधी हातातून गमावली आहे. हाच तो बॉल होता ज्यावर एखादा मोठा फटका सजवू शकले असते संदेश पवार. डॉट बॉल आलाय, जिथे मात्र 4-6 धावा अपेक्षित केल्या जात होत्या, तिथे मात्र निर्धाव चेंडू. परंतु मागील बॉलची भर झाली आहे. इथे मात्र जर पाहिलात तर व्हाईट बॉलचा इशारा निखिल सिंगच्या या बॉलवर. धावसंख्या पुढे सरकते 24. अजून 9 धावांची गरज. यावेळेला बॅकफुटवर येऊन टॅप केलं बॉलला ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रात. एक फिल्डर तिकडे उपस्थित. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ऑन साईडला जास्तीत जास्त फिल्डर सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, गोलंदाजांच्या माध्यमातून केला गेलाय. 3 बॉल शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 8 धावांची. अटीतटीचा सामना आहे, डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये. 6व्या पॅकरसाठी या विशेष महत्त्वपूर्ण ही मॅच असणार आहे, कारण 2 सामने आतापर्यंत ते खेळलेत. इंदिरा टायगर्ससाठी मात्र भीतीची चिंतेची बाब नाही आहे, कारण तिन्ही मॅचेस त्यांनी अगोदर जिंकल्यात. परंतु 6व्या पॅकर 2 सामने खेळलेत, एकात विजय आणि एकात पराभव. सिंगल रन, दुसऱ्या धावेचा प्रयत्न श्लोक करतोय का? 2 बॉल आणि 7 रन. 1 षटकार 1 सिंगल किंवा 2 चौकारांची आवश्यकता. स्ट्राईक वरती संदेश आत्माराम पवार, लालबाग परळ टायगर ग्रुप अध्यक्ष, आणि सोबतच श्लोक लुडबेक युवा टॅलेंटेड फलंदाज. आणि दरम्यान मैदानावरती आगमन झाले लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक, या स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे लाडके भाऊ अर्थातच सुधीर भाऊ साळवी यांचं गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. एक भव्य वेगळ्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. आता मात्र सामना अतिशय आपण जर पाहिलं तर रोमांचकारी स्थितीमध्ये होता, परंतु आता ही मॅच जी आहे ती औपचारिकतेकडे वळते आहे. संदेश पवार या वेळेला बॉलला पाठवतात डीप स्क्वेअर लेग मध्ये, फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. आणि अशा पद्धतीने मात्र इंदिरा टायगर्स आतापर्यंत आपल्या स्पर्धेमध्ये लीग स्टेज मधले 4 सामने खेळलाय आणि 4ही सामन्यांवरती आपला विजय संपादित करणारा संघ ठरलाय. मनपूर्वक अभिनंदन असेल इंदिरा टायगर्स टीमचं. रुपेशजी रावले संघमालक आहेत, त्यांचं विशेष आभार, त्यांचं विशेष